अति अमोल असतात, पण हे संसारिक भाग्य. पण संत याला भाग्य म्हणत नाही. मंगळ हे नव्हे कन्यापुत्र देखत राहिला लौकिक अंतर्पाठ. व्यवहारामध्ये आपण कशाला भाग्य म्हणतो? कुणाचं भाग्य भाग्यकरी नव्हे कन्यापुत्र निकट वास बरा संता. म्हणून आपण व्यवहारामध्ये कशाला भाग्य भक्त संत त्याला भाग्य म्हणत नाही. म्हणून दुसरं भाग्य आहे पारलौकिक भाग्य. लोक लोकांची प्राप्ती होणे पारलौकिक भाग्य. प्रत्येक काळात असते. जोपर्यंत पुण्य असतं तोपर्यंत भोग असतात. पुण्य समाप्त झालं तर इंद्राला ब्रह्मदेवाला सुद्धा खाली यावं लागतं. संसाराचं भाग्य खरं नाही, पारलौकिक भाग्य खरं नाही. आणि तिसरं आहे परम भाग्य, पारमार्थिक भाग्य. ते खरं भाग्य आहे. परमार्थाच्या भाग्यानं आपल्याला तीन गोष्टीची प्राप्ती होते. ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य. ज्ञान वैराग्य जर एकत्रित आलं, ज्ञान वैराग्य भक्ती जर एकत्रित आली तर संतांची प्राप्ती होते. भाग्याचा उदय होत असतो. भाग्याचा उदय हे जोडे संत पाय. आणि संतांची प्राप्ती झाली की आपल्याला देवाची प्राप्ती होते. एकदा महर्षी नारद मुनी देवाकडे गेले आणि सांगितले, देवा मला संतांचा महिमा सांगा ना. देव म्हटले, मृत्यू लोकामध्ये जा. एका नालीमध्ये किडा जन्माला आहे, त्या किड्याला विचार म्हणले संतांचा महिमा. मृत्यू लोकामध्ये महर्षी नारद मुनी आले. किड्याला विचारू लागले संतांचा महिमा काय आहे. असं म्हटल्याबरोबर किडा गतप्राण झाला, मेला. पण देवाकडे परत आले, देवा मी विचारलं संतांचा महिमा, त्याला गतप्राण झाला. ते म्हणले काय करतो, एक सरडा काठाड्यावर बसलेला आहे, नुकताच जन्माला आहे, त्याला जाऊन विचारले. महर्षी नारद मुनी आले, सरड्याला विचारू लागले संतांचा महिमा. असं विचारला करून तोही गतप्राण झाला. म्हणजे पोपटात जन्माला आलेला आहे, त्याला विचार जाऊन म्हटले देव. पोपटाला विचारला संतांचा महिमा, पोपटही गतप्राण झाला. परत देवाकडे आला, म्हणजे देवा काय चालू आहे, मी ज्याला विचारते गतप्राण होत आहे. म्हणजे जा वासरू जन्माला आले, गायचे त्या वासराला विचार. वासराला विचारलं आणि वासुदेव गतप्राण झाला. परत देव महर्षी नारद देवाकडे आले, देवा अरे काहीतरी सांगा, मी ज्याला विचारले तो गतप्राण होतोय, संतांचा महिमा काय. देव म्हणले, नुकताच राजवाड्यामध्ये 12 वर्षांनी राजाला मुलगा झालेला आहे, त्याला जाऊन विचारलं. हे म्हणले आता इतरांना विचारलं ते ठीक आहे, पण राजाच्या मुलाला ते 12 वर्षांना त्याला मुलगा झालेला आहे, त्याला जर विचारलं तू जर गतप्राण झाला तर मला तिथून बाहेर येता येईल का. म्हणले देवा काय सांगताय म्हणले तुम्ही. देव म्हणले काय नाही, माझ्यावर विश्वास ठेव. म्हणले जा, काय होत नाही म्हणले. शेवटी नागला झाला, राजवाड्यामध्ये प्रवेश करते झाले. राजाने महर्षी नारद मुनीचं स्वागत केलेलं आहे. आणि स्वागत केल्यानंतर हळूच महर्षी नारद मुनी पाण्याजवळ गेले. ते मुलगा खेळत होता पाण्यामध्ये आणि हळूच विचारले, बाबा संतांचा महिमा. आणि तो मुलगा चक्क बोलू लागला, म्हणजे संतांचा महिमा तुम्हाला हवाय ना, तुम्हाला ज्यांनी इथे पाठवलं त्यांना घेऊन या म्हणले. देवाकडे गेले. देव म्हणले तुम्ही आल्याशिवाय संतांचा महिमा सांगायला तयार नाही. मग देवही आले. मग देवाचंही राजाने स्वागत केलं. हे गेलं आणि त्या पाण्याजवळ आले आणि त्या मुलाला महर्षी नारद विचारू लागले संतांचा महिमा काय. ते मुलगा म्हणला, ज्या वेळेला मी नालीमध्ये किडा होतो तुमचं दर्शन झालं, मला ऊर्ध्व गती मिळाली की सरडा झालो, सरड्याचा मी पोपट झालो, पोपटाचं मी गाईचं वासरू झालो, मला ऊर्ध्व गती मिळेल. मला राजवाड्यामध्ये तुमच्या दर्शनाला जन्म मिळाला आणि आज प्रत्यक्ष निर्गुण भगवान परमात्म्याचं मला सगुण साकार रूपामध्ये दर्शन झालं. हा संतांचा महिमा. विठ्ठल